तुमच्या बाळाच्या तोंडातून सतत लाळ येतेय का? काळजी करू नका. बहुतेक वेळा हे पूर्णपणे नैसर्गिक असतं. लहान बाळांमध्ये लाळ येणं ही वाढीचा एक सामान्य टप्पा आहे. साधारण 4 ते 7 महिन्यांच्या वयात बाळांना दात यायला सुरुवात होते. या काळात शरीर जास्त लाळ तयार करतं, म्हणून बाळाच्या तोंडातून लाळ बाहेर येताना दिसते. यावेळी बाळ वस्तू चावायचा प्रयत्न करतं, हिरड्या सुजल्यासारख्या दिसतात आणि थोडी चिडचिडही वाढू शकते. आणखी एक कारण म्हणजे लहान बाळांना अजून लाळ नीट गिळता येत नाही. ती सवय हळूहळू विकसित होते, म्हणून 3 ते 6 महिन्यांच्या बाळांमध्ये लाळ जास्त दिसते. बाळं जग ओळखायला तोंडाचा वापर करतात. हात, खेळणी, कपडा सगळं तोंडात जातं. यामुळेही लाळ वाढते. पण काळजी कधी करायची? जर लाळेसोबत ताप असेल, बाळाला गिळताना त्रास होत असेल, श्वास घ्यायला अडचण येत असेल किंवा तोंडात जखमा किंवा पांढरे डाग दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. नाहीतर साधारणपणे हे पूर्णपणे सामान्य आहे. घरच्या घरी तुम्ही काय करू शकता? बाळाला स्वच्छ टीथिंग टॉय द्या. तोंडाभोवतीची लाळ हलक्या कापडाने पुसा. त्वचा लाल होऊ नये म्हणून बेबी रॅश क्रीम लावा आणि स्वच्छ कान नेहमी राखा. लाळ येणं म्हणजे तुमचं बाळ वाढतंय, नवीन टप्प्यात प्रवेश करतंय. म्हणून काळजी कमी आणि बाळाच्या या गोड टप्प्याचा आनंद जास्त घ्या.